सरपंच हत्या प्रकरणी राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं जात आहे। त्यात वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते आहे। या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक मोठा खुलासा केलाय की मला सगळ्यात गंभीर मुद्दा मांडायचा आहे। एकतर सीआयडी आणि एसआयटीची चौकशी जी होती ती संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसाठी होती, खंडणीचे आरोप शोधण्यासाठी नव्हती। असं असताना सीआयडीने वाल्मिक कराड यांना अटक काय ग्राउंडवर केली? खंडणीमध्ये सीआयडी होतं का? हा माझा पहिला प्रश्न आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मी जी पीसीआरची कॉपी वाचली त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की वाल्मिक कराड हे बोलणार आहेत असं सांगून आवाजाच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला होता आणि सगळीकडची कामं तुमची बंद करा, मला 2 कोटी रुपये द्या, नाहीतर तुम्ही मला जोपर्यंत ते देणार नाही आवाजाच्या कुठलंही काम संपूर्ण बीड जिल्ह्यात तुम्हाला सुरू करता येणार नाही असं जे म्हटलं गेलं होतं। आणि त्या व्यतिरिक्त अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटलंय।